यवतमाळ इथल्या स्वर्गीय वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील प्रसूती विभागात मोठी लूट सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। हे असून गोरगरीब रुग्णांकडून रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी प्रसूती झालेल्या महिलेचे घाण कपडे धुतले असे सांगून 400 ते 500 रुपये घेत आहेत। अशातच ज्या रुग्णांकडे पैसे नाहीत त्या रुग्णांना प्रसूती झाल्यानंतर नग्न अवस्थेत आणण्याचा दम सुद्धा येथील स्वच्छता कर्मचारी देत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे। वृषाली मोरवाल हिची डिलिव्हरी झाली वार्ड नंबर 29 मध्ये। तेव्हा मला फोन आला का बा डिलिव्हरीसाठी ॲडमिट केलेलं आहे। तर मी तिथे पोहोचल्यानंतर डिलिव्हरी झाली। डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ थोडंसं वाढ झाल्यानं मुलीला ॲडमिट करायचं होतं। मी ॲडमिट करायसाठी वरच्या दुसऱ्या माळ्यावर गेली। तेव्हा मला ते वृषालीच्या मिस्टरांचा फोन आला की बा काकू वृषालीला वार्डमध्ये शिफ्ट करण्यासाठी मावशी मला पैसे मागत आहे 400 रुपये। त्यावर मी BR सरांना कंप्लेंट दिली। कंप्लेंट दिल्याच्यानंतर सरांनी चौकशी करतो म्हणे। चौकशी केल्याच्यानंतर त्यांनी थातरमुतर चौकशी केली आणि मला असं बोलले की बा मी यांना सस्पेंड बी नाही करू शकत आणि फक्त वॉर्डमध्ये चेंज करू शकतो, बस माझ्या हातात एवढंच आहे आणि तुम्ही जिल्हाधिकारी साहेबांना जाऊन भेटा व त्यांना तिथलं पूर्ण प्रूफ द्या आणि प्रूफ दिल्याच्यानंतर जिथून जेव्हा जिल्हाधिकारी साहेबांकडून मला अहवाल येईल तेव्हा मी चौकशी करणार असं मला बोलले आणि तिथून चौकशी थांबवली।